नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. विलासराव जगताप, सुरेशराव शिंदे, तमन्ना गौडा, रवी पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर. अजित पवार गट. जत प्रतिनिधी. माजी आमदार विलासराव जगताप, बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, भाजपचे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन्ना गौडा, रवी पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर. अजित पवार गट असून लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे व येत्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची खात्री लायकृत असून त्यामुळे पुन्हा एकदा जत तालुक्यातील राजकारण बदलणार हे मात्र नक्की. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदली असून भाजपमधून विधानसभेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छुक असणारे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन्ना गौडा, रवी पाटील यांना उमेदवारी डावलण्यात आली. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. वरिष्ठांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाला त्यांनी कात्रजचा घाट दाखवत ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली जरी असली तरी अपयश जरी आले असले तरी त्यांची मते लक्षणीय असून आमदार म्हणून गोपीचंद पडळकर विजय झाल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप व तमन्ना गौडा, रवी पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे शरद पवार गटावर नाराज असून त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात सुरेशराव शिंदे यांचा सिंहाचा वाटा असून मात्र सुरेशराव शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा राजकीय कयास बांधला जात होता. भाजपमध्ये कारभाराची संख्या जास्त आहे त्यामुळे ते अजितदादा गटात जाण्यासाठी इच्छुक असून तिघांची बैठकही संपन्न झाली असून त्या संदर्भात माजी आमदार विलासराव जगताप, बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे व विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन्ना गौडा, रवी पाटील त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध पक्षाचे नाराज असलेले पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार असून येणाऱ्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी या सर्वांचा प्रवेश होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा जत तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार हे मात्र नक्की. आगामी काळात आमदार गोपीचंद पडळकर व त्रिकुटांचा राजकीय संघर्ष जत तालुक्याला पाहायला मिळणार हे नक्की.